नमस्कार, वैशालीची जी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। इथे मी अर्धी जुडी पालक घेतलेला आहे। स्वच्छ धुवून तो मी बारीक चिरून घेते। 2 मध्यम आकाराचे बटाटे मी इथे चिरून घेत आहे। सालासहित बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याच्या फोडी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। अर्धा टोमॅटो मी इथे वापरणार आहे। मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेते आहे। लसूण घेतलेला आहे। लसूण आणि मिरची आपण खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घेणार आहोत। दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। जिरं घातलं 1 टेबलस्पून। हिंग घातलेला आहे। कांदा घातलाय। कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता टोमॅटो घातलेला आहे आणि लसूण आणि मिरची। दोन मिनिटं झाकण ठेवले। आता याच्यामध्ये मी बटाट्याच्या फोडी घालते। अर्धा टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून तिखट, अर्धा टेबलस्पून मीठ, बटाटे शिजण्यापुरतं पाणी घालते। झाकण ठेवून बटाटे शिजवून घेणार आहोत। अजून बटाटे शिजलेले नाहीयेत। भाजी आता चांगली शिजलेली आहे। पालक आपण नंतरच घालणार आहोत, कारण जर पालक खूप शिजवला तर त्याची चव बिघडते। शेवटी सगळ्यात मी पालक घातलेला आहे। अर्धा टेबलस्पून मी गरम मसाला घातलेला आहे। आणि 1 वाफ या भाजीला आणायची आहे। पालक लगेच शिजतो आणि बटाटा पालक भाजी आपली तयार झालेली आहे। भाजी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या, लाईक, शेअर आणि सबस्क्राइब पण जरूर करा। आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये।